श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचा आपला व्हिडिओ आहे की घरात शांत आनंदी वातावरण सगळ्यांना हवं असेल मग स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू. वास्तुशास्त्र काय सांगते हे आपण नक्की वाचूया. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर व्यवस्थित असेल तरच घरातली वातावरण व्यवस्थित असते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे स्वयंपाकघराशी संबंधित वास्तू नियमाविषयी आपण थोडं जाणून घेऊया. कोणते असे नियम आहेत जेणेकरून घरातील क्लेश सगळं सरळ 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 चांगलं चांगलं होतं. तर कोणत्या अशा 5 वस्तू आहेत ते काढल्यामुळे घरात भरपूर पैसा, भरपूर शांती आणि घर मंदिरासारखं खळखळीत हसत राहतं. तर वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक कोपरा हा आपला महत्त्वाचा कोपरा असतो. त्यात घरातील प्रत्येक वस्तू किंवा त्यांची ठेवण्याची दिशा यालाही खूप तितकंच महत्त्व आहे. तर स्वयंपाकघर हा प्रत्येक घरातील एक महत्त्वाचा आणि अतिशय चांगला भाग आहे. तेथील प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार असायलाच पाहिजे. थोडं जरी आपण चुकीचं आपण ठेवलं, चुकीच्या गोष्टी चुकी दिशेला ठेवलं तर आपली वास्तू दोष निर्माण होतात आणि त्यामुळे वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याला सोसून घ्यावं लागतं. तर शास्त्रानुसार जर स्वयंपाकघर योग्य दिशेने आणि स्थितीत असेल तर घरात सुख समृद्धी ही नांदते. त्यामुळे घरातील आनंदी वातावरणासाठी स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू ठेवणं टाळलं पाहिजे याबाबत मी व्हिडिओ तयार केला आहे. तर स्वयंपाकघरात या गोष्टी ठेवणं टाळावा. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या रिलेटिव्ज नातेवाईकांपर्यंत पोचवलं तर त्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रातील नियमानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. कळत नकळत काही ना काही मानवी जीवनावर परिणाम होत असतो. त्यातील काही वस्तूमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर शास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही तुटलेली भांडी ठेवू नका. यामुळे नकारात्मकता येते. आपण खूप घरात बघितलेले असतो की घरामध्ये तुटलेली भांडी म्हणजे जसं काही एक कढई असेल ज्याला पकडायची पक्कड असते साईडने हात आपण कढईला उचलण्यासाठी त्याचे स्क्रू तुटलेले असतात. त्या कढईला होल पडलेला असतो. काय काय कढया चेपलेल्या असतात, काय काय कुकर भांडी चमचे वाकडे झालेले असतात. खाली पडल्यामुळे एक भाग दबलेला असतो. तर अशा वेगवेगळ्या वस्तू घरात ठेवू नये ज्यामुळे घरात तुटलेली भांडी आपल्याला दिसून येतील. तर वेळ मिळताच स्वयंपाकघरातून अशी भांडी काढून टाका. याशिवाय रात्रीचे शिळे अन्न स्वयंपाकघरात ठेवणं टाळा. आपण खूप खूप वेळ आपण बघतो की फ्रीजमध्ये आजचं काही नाही काही थोडं राहिलेलं असतं जेवण आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते आपण विसरून जातो कधी कधी. त्यामुळे ते जेवण फ्रीजमध्येच असतं आणि ते नासतं, त्यामुळे ते शिळं होतं. तर ते शिळं अन्न स्वयंपाकघरात ठेवायचं नाही. तसेच स्वयंपाकघरात कधीही घाणेरडे कपडे ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे देवी अन्नपूर्णा ही कोपते. स्वयंपाकघर नेहमी हे स्वच्छ असावे, स्वच्छ ठेवावे. तर मित्रांनो, आपण भरपूर स्वयंपाकघरात बघतो की आपण किचन पुसण्यासाठी कपडे ठेवलेले असतात, ते ज्यांना वास येतो भरपूर, स्वच्छ करून ठेवत नाही काय काय घरात. तर ते तसं वागू नका. स्वच्छ कपडे पूर्ण धुवा, चांगले कपडे ठेवा. जसं आपण देवारात ठेवतो त्याप्रमाणे आपण आपलं किचन ठेवलं पाहिजे. तर स्वयंपाकघरात करू नका या चुका. अजून कुठल्या चुका आहेत तर रात्री जेवल्यानंतर स्वयंपाकघरात
जेवणाची भांडी न घासता तशीच ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते. तर बहुतेक जणांकडे आता हल्लीच्या काळात बहुतेक लोकांच्या घरी भांडी घासण्यासाठी मेड असते. तर ती मेड सकाळी येते आणि रात्रीची भांडी लोक अशीच ठेवतात. तर ती तशीच ठेवू नका. तुम्हाला ठेवायची असेल तर ती स्वच्छ धुवून ठेवा. यासह स्वयंपाकघराशी संबंधित आणखीन काही नियम आहेत, ते म्हणजे येथे झाडू ठेवू नये, औषधं ठेवणं टाळावे. तर साधारणपणे लोक स्वयंपाकघरातील फ्रीजमध्ये औषधं ठेवतात, पण ते योग्य नाही आहे. यामुळे घरातील लोक ही नेहमी आजारी पडलेले आपल्याला दिसून येतात. या कारणास्तव कोणत्याही प्रकारची औषधे स्वयंपाकघरापासून दूर ठेवावी. तर मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये आपण औषधं ठेवायची नाही आहे. औषधं म्हणजे स्वयंपाकघर हे आपलं मंदिरासारखं असावं. जर तुम्ही स्वयंपाकघरात पैसे ठेवले तर तुम्हाला ते पैसे भरभरून भेटणार. तुम्ही जर औषधं ठेवले तर तुमच्याकडे औषधाची शक्ती आकर्षित होणार. त्यामुळे औषधं ठेवणे टाळावं. तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कचरा ठेवणे हे देखील अशुभ आहे. कारण स्वयंपाकघरात ठेवलेला कचरा हा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर मित्रांनो, आपण बहुतेक वेळा बघितलं की किचनमध्ये डस्टबिन ठेवतात. का? कारण किचनमध्ये आपला भरपूर ओला कचरा असतो, सुका कचरा असतो. ते आपल्याला जवळपास लाभावं, जवळपास आपल्या हाताजवळ असेल, त्यामुळे किचनच्या ओट्याखालीच डस्टबिन ठेवतात. तर तसं करू नये. तुम्ही हॉलमध्ये नाही तर कुठल्या तरी गॅलरीमध्ये अशा अडकळीच्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून किचनपासून लांब राहील. तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार शिळे किंवा उरलेले अन्नपदार्थ स्वयंपाकघरात जास्त दिवस ठेवू नयेत. असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष निर्माण होतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओतून तुम्हाला असं सांगण्याचं माझं कर्तव्य हेतू आहे की आपण आपलं स्वयंपाकघर हे आपण आपल्या देवारा, आपला जो देवारा असतो ते जसं आपण ठेवतो त्याप्रमाणे आपलं स्वयंपाकघर नेहमी ठेवावं. म्हणजेच देवाच्या आपल्या देवारामध्ये आपण कचरापेटी, घाणेरडे कपडे, अजून काय शिळं अन्न, शिळं नैवेद्य असं तर आपण कधीच ठेवत नाही, बरोबर? त्याचप्रमाणे आपलं किचनसुद्धा आपल्या देवाराप्रमाणे आहे असं समजावं. कारण अन्नपूर्णा देवी माता आपल्या किचनमध्ये असते. जशी आपण अन्नपूर्णा आपल्या देवारामध्ये ठेवतो तशीच आपण आपल्या किचनमध्ये आहे असं तुम्ही अनुभवायचं आहे. कारण अन्न म्हणजेच अन्नपूर्णा देवी आहे. त्यामुळे किचन हे आपलं अन्नपूर्णा देवीचं घर आहे. आपली अन्नपूर्णा देवारात जशी मूर्तीच्या स्वरूपात वास्तवात आपल्याला दिसून येते तशीच ती नकळत आपल्या किचनमध्ये राहते. त्यामुळे आपण आपलं जेवण, शिळं अन्न, तसेच आपले घाणेरडे कपडे, तसंच डस्टबिन, कचरापेटी, कचऱ्याचा डबा वगैरे, ओटासुद्धा किचन पूर्ण क्लीन करून ठेवावं. जसं आपण देवाला देव धुतो तसं आपण किचन धुतलं पाहिजे. नेहमी स्वच्छ करून, रात्रीचं स्वच्छ करून झोपलं पाहिजे. भांडी आपण काय काय लोकांच्या घरात बघतो, भांडी अशीच रात्रभर किचनमध्ये असतात. कारण सकाळी येऊन ती भांडी घासणारी बाई सकाळी येते, त्यामुळे सकाळपर्यंत भांडी अशीच असतात. तर मित्रांनो, तुम्हाला भांडी घासायची नसतील तरी पण तुम्ही जे जेवता त्याच्यामध्ये ताटामध्ये जे अन्न असतं ते पूर्ण क्लीन धुवून तुम्ही अशीच भांडी ठेवू शकता. तर त्याच्यामध्ये ताटामध्ये जेवण, शिळं अन्न असं ठेवायचं नाही आहे, खरकटं वगैरे ठेवायचे नाही आहे. तुम्ही प्लेन पाण्याने धुवून तुम्ही ठेवू शकता. तर तुमची बाई येऊन तुम्ही सकाळी घासू शकते. तर मित्रांनो, असं आपल्या किचनमध्ये आपल्याला वास्तुदोष, किचन तुम्ही क्लीन केला की तुमचा वास्तुदोष भरपूर कमी होणार आहे. आपल्याला समजत नाही, आपण भरपूर कष्ट करत असतो, खूप पैसा कमवतो, आपला पैसा आपल्या हातात राहतच नाही. आपण दरवेळी बघतो तर कोणत्या कोणत्या कारणाने आपल्यामध्ये दोष निर्माण होत असतात.
तर आपण भरपूर घरांमध्ये बघितल्यासारखी मुलं असतात ती आजारी पडत असतात. का? तर कारण त्यांची औषधांच्या बाटल्या असतील आणि त्या पण भरपूर दिवसाच्या बाटल्या असतात. जे जे एक्सपायर झालेले पण असतात, ते सगळे किचनमध्ये आपल्याला दिसून येतात. तर ते पहिलं तुम्ही किचनमधून काढायचं आहे. तर मित्रांनो, वरील दिलेले तुम्ही रूल्स तुम्ही करू शकता, पाळू शकता आणि जर हे तुम्ही 1 आठवडा तरी तुम्ही ट्राय केलं, 1 महिना ट्राय करून बघा. सगळी तुमची अडचणी असतील ते ऑटोमॅटिक दूर होतील, मुलं आजारी कमी पडतील, वास्तुदोष असाच ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. तर साध्या-साध्या गोष्टी असतात, ते आपल्याला नियमांचे पालन करावे लागतात. अशीच वेगवेगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माहिती आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन अजून माहिती तुम्हाला 1-2 दिवसात मिळून जाईल. थँक यू.